महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन येथील मठाच्या स्मशानभूमीजवळील दशक्रिया विधीसाठी बांधण्यात येत असलेल्या शेडचे काम 1.5 वर्षांपासून अर्धवट। श्रीवर्धन येथील मठाच्या स्मशानभूमीजवळ असलेल्या अवधूत मंदिरासमोर सर्व हिंदू समाजाच्या नागरिकांना दशक्रिया विधी करण्यासाठी उघड्यावर बसावे लागते। पावसाळ्यात पाऊस सुरू असल्यानंतर हा विधी करण्यासाठी नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो। श्रीवर्धन नगर परिषदेने या ठिकाणी असलेल्या अवधूत मंदिराजवळ दशक्रिया विधी करण्यासाठी शेडचे बांधकाम हाती घेतले होते। सुरुवातीला या शेडसाठी कमी प्रमाणात निधी उपलब्ध असल्याने या ठिकाणी पत्र्याच्या शेडचे काम हाती घेण्यात आले होते, परंतु सदरचा परिसर हा समुद्र किनाऱ्याजवळ असल्यामुळे या ठिकाणी वाऱ्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असते। पावसाळ्यात तर प्रचंड वेगाने वारे वाहत असतात, तर एखाद्या वेळेस चक्रीवादळ झाल्यास देखील या शेडला नुकसान पोहोचण्याची शक्यता असते। त्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी RCC शेड उभारावी अशी मागणी केल्यानंतर प्राप्त असलेल्या निधीमधून सदर ठेकेदाराने शेडचा पाया व पिलर उभे केले आहेत, परंतु पुढील निधींची तरतूद नसल्यामुळे वरील स्लॅबचे काम व भिंती त्यांचे काम अडून राहिले आहे। श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीमधील हिंदू समाजाचे सर्व अंत्यविधी व दशक्रिया विधी या ठिकाणीच करण्यात येतात। तसेच श्रीवर्धन शहरातील बहुतांश परिसरातील नागरिकांच्या अंत्यविधी व दशक्रिया विधी याच ठिकाणी केले जातात। सदर अवधूत मंदिराजवळ एक विहीर देखील आहे, परंतु या विहिरीची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे विहिरीचे पाणी खराब झालेले पाहायला मिळते। तरी श्रीवर्धन नगर परिषदेने व श्रीवर्धनच्या आमदार महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, तृप्ती भोईर, श्रीवर्धन।